गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना खूप 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 शुभेच्छा. तर सर्वांच्या झाडाला फेऱ्या मारून त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतात. तर आज स्पेशल असं बनवणार आहे पुरणपोळीचं नैवेद्य. तर आणि त्यातमध्ये आज आमचं स्कूल पण आहे. तर आता मी पाहू शकता तुम्ही. तर इथं जे आहे पुरण वगैरे झालेलं आहे, वाटायचं बाकी. इकडं सार बनवलेलं आहे. तुमच्याकडे सार, आमच्याकडे आमटी बोलतात. तर ह्या साईडला आहे गुळवणी बनवलेलं आहे. या साईडला भात लावलेला आहे. या साईडला ते जे आहे तर इथं मी साबुदाणे भिजत घातलेले आहे. तर मला खिचडी बनवायची आहे. आणि आता फायनली सगळं झालेलं आहे. आता पुरण वाटायचं बाकी आहे. आता पुरण पण झालेलं आहे. आता पुरण वाटून घेते. त्यानंतरला छान अशा पोळ्या बनवून घेते. फक्त पोळ्या बाकी आहे फक्त. आणि एक खिचडी बाकी आहे. खिचडी बनवणार आहे. त्याच्यानंतरला 11च्या आधी मला सगळं तयारी करायची, कारण का 11:15 माझ्या मुलीची स्कूल आहे. तिला स्कूलला नेऊन सोडायचं आहे. त्याच्यामुळे आधी पहिल्यांदा सगळं घरातलं तयारी करून घेतली. कपडे वगैरे सगळं झालेलं आहे. आता बाकी आहे फक्त पुरणपोळी बनवायची आहे. देवपूजा पण झालेली आहे. आता फक्त वडाची पूजा मी दुपारी करणार आहे, कारण का आता खूप धावपळ होणार आहे सकाळची. म्हणून मी दुपारी तिला शाळेत सोडल्यानंतर आरामशीर करणार आहे, कारण का आता बाहेर पाऊस पण चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळे मला घरातच पूजा करावी लागेल असं मला वाटतंय, कारण का बाहेर पावसामध्ये कुठं जाऊन पूजा करायची. बघू, पॉसिबल झालं, पाऊस नसेल तर बाहेर जाईल, नसेल तर घरातच करणार आहे. पाहू आता कसं काय होतं ते. तर आता चला आता पुरणपोळी वगैरे पुरण वाटून घेते, नंतर पुरणपोळी बनवते. तर नक्की पहा. मी नक्की पूजा कुठं करणार आहे मला पण माहीत नाही. नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल मी पूजा कुठं केलेली आहे. घरातलं सगळं काम झालं माझं. पाहू शकते तर मी पूजेसाठी सगळं म्हणजे ताट तयार केलं होतं. म्हणजे ओटीचं सामान वगैरे सगळं केलं होतं. तर इथे हे आहे मंदिर, आणि इथं हे आहे 2 झाडं इथं वडाची गार्डनच्या बाजूलाच. आणि इथं आहे गणपती मंदिर. आता जे पहिलं पाहिलं तुम्ही ते. तर हे जे आहे इथं आम्ही सगळ्या बायका गेल्यानंतरला मग आम्ही छान असं इथं चिखलामध्ये आम्ही फेऱ्या मारलात. पाहू शकता तुम्ही. इथं पूर्ण पायाखाली चिखल होता आणि ते घसरत होतं. एवढ्या चिखलामध्ये आम्ही, कारण का पाऊस येत होता, त्या चिखलामध्ये आम्ही हे केलेलं आहे, फेऱ्या मारल्या होत्या. खूप घसरायला होत होतं आणि खाली अशी तिथं सगळे काचा वगैरे सुद्धा पडलेल्या होता साईडला. तर एकदम म्हणजे हे करून आम्ही तेवढा म्हणजे फेऱ्या पूर्ण केल्या. त्यातमध्ये परत पाऊस आला, त्याच्यामुळं अजून चिकचिक झाली आणि अजून घसरायला लागलं जास्त. तर असं होता माझा वटपौर्णिमेचा हा दिवस. म्हणजे खूप पटपट हे करावं लागलं. तर इथं आता व्हिडिओ इथं मग आम्ही म्हणजे फेऱ्या वगैरे मारून झाल्या. वडाची पूजा झाल्यानंतरला आम्ही एकमेकींना वाण दिला. म्हणजे 5 बायकांना वाण द्यायचा असतो. हळदी कुंकू देऊन वाण देतात. तर तो वाण दिला 5 बायकांना. तर ह्या ज्या होत्या तिथल्या काही बायका होत्या, काही ही जी आहे ती माझी फ्रेंड होती. अशा मी सगळ्यांना, म्हणजे असं काही नाही की आपल्या ओळखीच्या लोकांनाच वाण द्यावा असं काही नसतं. वाण हा कोणत्याही म्हणजे सौभाग्यवतीला वाण दिला जातो. तर इथं मी असं 5 जणींच्या ओट्यांमध्ये हे केलं, वाण दिला. आणि एकच हे मागणं माहितलं की आमच्या आहोंना दीर्घ आयुष्य लाभो, हीच प्रार्थना केली. आणि माझ्या सर्व भावांना, माझ्या सर्व ताईंचं कुंकवाला दीर्घ आयुष्य लाभो अशीची बाप्पाकडे प्रार्थना केली. तर इथं ह्या ज्या होत्या, ह्या दुसऱ्या बायका होत्या, तिथं सुद्धा मी हे करून घेतलं. आता इथं सर्व आम्ही गेलो गणपती मंदिरात. बाजूलाच आहे गणपतीचं मंदिर. तर इथं नंतरला बाप्पाचं पूजा वगैरे केली, बाप्पाला वाण दिला. त्याच्यानंतरला छान असे सगळ्या माझ्या फ्रेंडनी म्हणजे फोटो काढले आहे बाप्पाचं मंदिर.
तर इथं छान असं हे केलं. तर फोटो कसे म्हणजे अर्धे अर्धेच हे झाले त्याच्यामुळं. तर कसा वाटता तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची वटपौर्णिमा कशी झाली ते पण नक्की कमेंट्स करून सांगा. तर पुन्हा एकदा सर्व ताईंना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा.